मुंबईवरून दिल्लीला प्रेमकथा आकाश आणि आरतीची लव्ह स्टोरी. आकाश आणि आरतीची भेट मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवरती होती. तर मित्रांनो, कथेची सुरुवात करतो. तर आकाश हा 24 वर्षाचा होता आणि तो ऑफिसमध्ये कामाला होता. तर तो खूप हुशार होता. तर त्याला ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला पाठवत होते. तर तो म्हणे मी ट्रेनने जातो. तर आकाश डायरेक्ट ऑफिसवरून रिक्षाने मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवरती पोचतो. तर आकाश तिथे तिकीट काउंटरवरती जातो. तर तिथे लाईनमध्ये एक मुलगी पण आलेली असती, जिचे नाव आरती असते. तर तिची बॅग आणि आकाशची बॅग सारखी असती. तर आकाशची आणि तिची बॅग अदलाबदली होती. तरी पण दोघाला समजत नाही आणि मग दोघे तिकीट काढतात आणि प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबतात. पण दोघांचेही लक्ष एक दुसऱ्याकडे जात नाही. आकाश मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहे आणि आरती कानात हेडफोन घालून कोणाला तरी फोनवरती बोलत आहे. मग खूप टाईम जातो आणि माईकमध्ये आवाज येतो की काहीतरी कारणामुळे गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. मग आकाश त्याची बॅग उचलतो आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी निघतो. तर त्याची नजर आरतीवरती पडते की आरतीने हेडफोन घातलेले आहे, म्हणून तिला गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे ते ऐकू नाही आले. मग आकाश तिच्याजवळ थांबतो आणि म्हणतो, तिच्या डोळ्यासमोरून हात फिरवतो. तर आरती म्हणते, काय रे बावट, काय आहे? मला छेडत आहे? मला एकटी नको समजू, आमची पूर्ण टीम आहे, 50-60 जणांची. सुंदर मुलगी दिसली नाही की आला इथे? मग आकाश म्हणतो, मॅडम मी तुम्हाला छेडत नाही आहे, मी तुम्हाला सांगत आहे की आपली ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. आता माईकमध्ये सांगितले, तू हेडफोन घातले होते म्हणून तुला ऐकू नाही आले, म्हणून मी तुला सांगत आहे. मग आरती म्हणती, मी नेहमी जाते दिल्लीला, गाडी तर इथंच येते, मला तुझ्यावरती भरोसा नाही. मग आकाश म्हणतो, अरे मी तुला का खोटं बोललं? मग आरती म्हणती, तू मजाक पण करत असन. मग आकाश म्हणतो, अरे मी तुला ओळखत नाही, मी कशाला मजाक करू? मग आरती म्हणती, मी सुंदर दिसते म्हणून. मग आकाश म्हणतो, तू सुंदर आहे हा तुझा भ्रम आहे, तुला यायचे असन तर ये, मी तर चाललो. मग आकाश निघतो आणि मग दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जातो. तर आकाश पोचत नाही की लगेच ट्रेन येते. पण मागून आरती पळत येत असती आणि मग आरती पळत असती, पण तिचा पाय सरकतो आणि ती पडती. तर आकाश पण गाडीमधून उडी मारून घेतो. आकाशच्या हाताला थोडे लागले, पण तो आरतीला उचलतो आणि म्हणतो, मी माझ्या लाईफमध्ये इतक्या मुली बघितल्या, पण तुझ्यासारखी पागल मुलगी कधीच नाही बघितली. पागल, थोडा तरी भरोसा करायचा यार. मग आरती म्हणती, तू पण पागल आहे, तुझ्या हाताला बघ किती लागले, मी पडले होते तर पडू द्यायचे होते, लगेच सिनेमाचे हिरोवानी उडी मारू राहिला. सुंदर मुलगी दिसली नाही की लगेच हिरोगिरी चालू. मग आकाश म्हणतो, अरे कोण म्हणतं तू सुंदर आहे? मग आरती म्हणती, इकडे ये, हात दाखव बावळट, किती लागले यार. मग आकाश म्हणतो, तुझ्यामुळेच झाले. मग आरती म्हणती, सॉरी यार. मग आकाश म्हणतो, चाल आपण पट्टी करून येऊ. मग आकाश आणि आरती दोघे पट्टी करायला जातात आणि मग तिथे डॉक्टर म्हणतो, काय झाले? मग आकाश म्हणतो, पडलो आम्ही. मग डॉक्टर म्हणतात, पडले तर नाही, तुम्ही असं वाटत आहे की तुम्ही एक दुसऱ्याला मारले, काय प्रेम करताना तुम्ही, मग इतके मारायचे काय गरज होते? मग आकाश म्हणतो, सर तुम्ही बस आता पट्टी करा, मिटले आमचे भांडण. मग डॉक्टर पट्टी करतात. मग आकाश आणि आरती दवाखान्याच्या बाहेर येतात आणि मग आरती म्हणती, यार तुझे नाव काय आहे? मग आकाश म्हणतो, माझे नाव आकाश आहे. मग आरती म्हणती, माझे नाव आरती आहे. मग आकाश म्हणतो, मी विचारले का तुझे नाव काय आहे ते, पागल? मेलो असतो मी तुझ्यामुळे. मग आरती म्हणती, मी तुला म्हणले होते का गाडीतून उडी मार म्हणून, तूच मारली ना? मग आरती म्हणती, माझी गलती पण नाही, तरी पण तुला सॉरी म्हणत आहे. मग आकाश म्हणतो, चला स्टेशनवरती, आपण आपली पुढची ट्रेन बघू किती वाजता आहे. तर मग आकाश आणि आरती जाती माहिती विचारायला. तर तिथे सांगतात की आता गाडी रात्री 10:30 वाजता आहे. मग आकाश म्हणतो, काय यार आरती, तुझ्यामुळे झाले. मग आरती म्हणती, बस यार आकाश आता, मी सॉरी पण बोलले, सोड ना आता, बघ इतका टाईम कुठे टाईम पास करायचा. मग आकाश म्हणतो, मी जातो माझ्या मित्राच्या रूमवरती, नाही तर माझ्या घरी जातो, मला काही टेन्शन नाही. मग आरती म्हणती, मला एकटं सोडून जाशील? मग आकाश म्हणतो, मग काय करू?
माझ्या मित्राचा बॉयज हॉस्टेल आहे, तिथे मुलींना येऊ देत नाही आणि माझ्या घरी तर मी जाणार नाही, कारण माझ्या हाताला जखम बघून माझी आई घाबरन. मग आरती म्हणती, चाल, इथे बाजूला सिनेमा हॉल आहे, आपण तिथे एखादा पिक्चर बघू, लागले तर मी तिकीटचे पैसे भरते. मग आकाश म्हणतो, नाही, मी नाही येत. मग आरती म्हणती, चाल ना यार माझ्यासाठी. मग आकाश म्हणतो, पहिले आपण जेवण करू यार, मला खूप भूक लागली आहे. मग आकाश आणि आरती स्टेशनच्या बाजूला हॉटेल असते तिथे जातात आणि जेवण करतात आणि मग त्यांना भेटून 3 तास झाले होते, तरी पण दोघांना समजत नाही की त्यांच्या बॅगीची अदलाबदली झाली म्हणून. मग त्यांचे जेवण होते आणि मग आकाश म्हणतो, मी देतो पैसे. मग आरती म्हणते, मी देते पैसे. मग हॉटेलवाला म्हणतो, एक काम करा, अर्धे पैसे तू दे आणि अर्धे पैसे ती देईन. मग एका म्हणतो, ठीक आहे. मग त्यांचे 600 रुपये बिल झाले होते, तर मग दोघांनी अर्धे अर्धे पैसे दिले. मग आकाश आणि आरती हॉटेलच्या बाहेर येतात आणि मग आरती म्हणते, चाल आपण मूव्ही बघायला जाऊ. मग आकाश म्हणतो, अरे तू किती पण टाइमपास कर, पण आपल्याला 3-4 घंटे तरी स्टेशनवरती थांबणंच पडेल. मग आरती म्हणते, यार आकाश, माझी इच्छा आहे सिनेमा बघायची. मग आकाश म्हणतो, चाल. मग आकाश आणि आरती जातात आणि मग तिकीट काढतात आणि मध्ये जाणार की आकाशचा चे बॉस येतात आणि आकाश त्यांना बघून लपतो. मग आरती म्हणते, अरे पागल. मग आकाश म्हणतो, अरे ते माझे बॉस आहे, ते गेली यार आरती, तुझ्यामुळे माझी जॉब. मग आरती म्हणते, तू टेन्शन नको घेऊ, मी बघून घेते. मग आकाश लपलेला असतो आणि मग सर आकाशकडे येत असतात. मग आकाश म्हणतो, मेलो यार आता. मग बॉस आकाशला बघतो आणि म्हणते, आकाश. मग आरती म्हणते, आकाश नाही, माझा नवरा आहे तो रवी, जो बोलू नाही शकत. मग सर म्हणतात, अरे हा पूर्ण आकाश सारखाच आहे. मग आरती म्हणती, सर तुम्ही पण माझ्या काकासारखे आहे दिसायला, पण तुम्ही माझे काका नाही आहे ना. मग आकाशचे सर म्हणतात, थांब मी त्याला कॉल करतो. मग आकाश पण घाबरतो आणि आरती पण फोन लागत नाही. आणि मग आकाशचा सर म्हणतो, तुझा फोटो काढू दे, मी आकाशला दाखवन. मग आकाश म्हणतो, काढा फोटो. तर मग ते आकाशचा फोटो काढतात आणि मग आकाशच्या व्हॉट्सअपवरती पाठवतात. मग आकाश आरतीला म्हणतो, यार तू का भेटली, तुझ्यामुळे आता माझी जॉब गेली असती. आरती म्हणते, मी भेटले ते सोड, तू कशाला ट्रेनमधून उडी मारली, ती तर तुझी चूक आहे. मग आकाश म्हणतो, अरे आम्ही पोरं तर असतोच तसे, कोणाला परेशानीत नाही बघू शकत, आम्ही मदत करायला कधी पण पुढेच राहतो. मग आरती म्हणते, अरे पण आकाश, तुझ्या बॉसनी तुला फोन लावला होता, तो फोन लागला कसा नाही. मग आकाश म्हणतो, नशीब चांगले होते, मी पडलो तेव्हा फोन बंद होऊन गेला होता. मग आरती म्हणते, चाल सिनेमा बघून घेऊ यार, एन्जॉय करू, मी आता गेले तर आपण कधी भेटू परत, आणि भेटतो की नाही ते नशीब. मग आकाश म्हणतो, आरती मूव्ही बघायला जातात आणि मग मूव्ही बघून होते आणि मग आकाश म्हणतो, बघ आता शिक 3 तास खतम झाले, अजून 5 तास काढायचे आहे कसं होईन. मग आरती म्हणते, कसं होईन काय काय म्हणत आहे यार तू, काहीच नाही करायचे, आता मस्त प्लॅटफॉर्मवरती जाऊन बसू, मस्त गप्पा करत बसू. मग आकाश म्हणतो, चाल. मग आकाश आणि आरती प्लॅटफॉर्मवरती जातात आणि मग आरती आकाशला म्हणते, एक बात बोलू का, मग मनापासून बोलत आहे. मग आकाश म्हणतो, बोल काय. मग आरती म्हणते, यार तू खूपच भारी आहे. मग आकाश म्हणतो, दिसायला का. मग आरती म्हणते, दिसायला तर सगळेच भारी असतात, ते तर आपल्या विचारात असते, सुंदर विचार केला तर सुंदर दिसते आणि वाईट विचार केला तर वाईट दिसते, तू तर सुंदर पण आहे आणि खूपच भारी आहे. मग आकाश म्हणतो, काहून झाडावरती चढवत आहे, काही काम करून घ्यायचे आहे का माझ्याकडून. मग आरती म्हणते, हो करायचे आहे, करतो का एक काम. मग आकाश म्हणतो, काय काम करायचे आहे सांग. मग आरती म्हणती, मला भूक लागली, काही आणून देतो का खायला. मग आकाश म्हणतो, तुला राग नाही येणार तर एक बात बोलू का. मग आरती म्हणती, बोल. मग आकाश म्हणतो, आपण 600 रुपयाचे जेवण केले
आणि त्याला किती टाइम झाला? 4 तास. आणि आता परत तुला भूक लागली. मग आरती म्हणती माझ्या खायचे आजपर्यंत कोणीच नाही काढले आणि तू लगे पैसे पण काढत आहे. हे चुकीचं आहे यार आकाश. मग आकाश म्हणतो पागल, तुझ्या नांदा 600 रुपयाचे जेवण केले मी. एकटा मस्त 20 रुपयाचे वडापाव खाऊन घेतले असते. मग आरती म्हणते ठीक आहे भाऊ, झाली गलती, तुला म्हणले म्हणून. मग आकाश हसतो आणि म्हणतो पागल, मी तुझी मजा घेत आहे. काय खायचे ते सांग. मग आरती म्हणते वडापाव खाऊ आपण. मग आकाश म्हणतो चला मग आपण बाहेरच जाऊ. मग आकाश आणि आरती बाहेर जातात आणि मग मुंबईचा वडापाव खातात. आणि मग आरती म्हणते याचे पैसे तू देशील बरं का. मग आकाश हो म्हणतो आणि मग आकाश पैसे देतो. आणि मग आकाश आणि आरती स्टेशनच्या बाहेर कपडेचे दुकान बघतात. मग आकाश म्हणतो यार मला चांगले टी शर्ट घेऊन दे तुझ्या आवडीचे. मग आकाश जातो आणि मग टी शर्ट बघतात. मग आरती म्हणती हा कलर खूप छान दिसन तुला, हाच घेऊन टाक. मग आकाश म्हणतो यार आरती, मला तर हा कलर खूप छान दिसन, पण तू ती साडी जी वरती लटकवलेली आहे ती तुला घेऊन टाक. लागले तर तिचे पैसे मी देतो, पण ती साडी घे, तुला खूपच छान दिसन. मग आरती म्हणती तू घेऊन देत असन तर मला काय अडचण असन, घे. मग आकाश आरतीला 1200 रुपयाची साडी घेऊन देतो आणि म्हणतो ही माझी आठवण राहीन तुला, की एक मुलगा भेटला होता त्याने दिली होती. मग आरती म्हणती मुलगा, अरे माणूस आहे तू, 40-45 वर्षाचा असन तुला. मग आकाश म्हणतो नाही 80-90चा आहे मी, पागल तू बघ आंटी दिसती. मग आरती म्हणती अरे मी मजाक करत आहे. मग आकाश म्हणतो यार आरती, तू मला विसरशील पण मी तुला कधीच नाही विसरणार. मग आरती म्हणती का रे. मग आकाश म्हणतो तू ती मुलगी आहे माझ्या लाईफ मधली जिच्यासोबत मी हॉटेलमध्ये जेवण केले, सिनेमा बघितला आणि शॉपिंग केली. मग आरती म्हणती कस काय रे. मग आकाश म्हणतो कोणी भावच नाही दिला आतापर्यंत, ना कॉलेजमध्ये ना गल्लीमध्ये. मग आरती म्हणती तुझी आणि माझी सारखंच आहे, मी पण पहिल्यांदा कोणत्या मुलासोबत हॉटेलमध्ये जेवण केले आणि सिनेमा बघितला. मग आकाश म्हणतो तू का माझी नक्कल मारती यार, मी जे म्हणले तेच म्हणत आहे. मग आरती म्हणती तुझी नक्कल मारून मला काय फायदा आहे का. मग आकाश म्हणतो ते पण बरोबर आहे यार. मग आरती म्हणती बघ रिकाम्या गोष्टी केल्या पण आपला टाइम पास झाला, आता 20 मिनिटांनी आपली ट्रेन येईन. मग आकाश म्हणतो यार आरती, आपल्याला जागा भेटून जायला पाहिजे, खूप बोर झाले यार. मग आरती म्हणती जागा भेटन आपल्याला, तू काही काळजी नको करू. मग असाच टाइम निघून जातो आणि माईक मध्ये पण आवाज येतो की गाडी येत आहे. मग आकाश आणि आरती जागा पकडण्यासाठी तयार असते आणि मग गाडी येते आणि मग आकाश गाडीत चढतो, पण आरती गाडीत चढत नाही आणि म्हणती बाय आकाश. मग आकाश म्हणतो पागल चाल ना, काय झाले. मग आरती म्हणती बाय. मग आकाश म्हणतो पागल काय झाले. मग गाडी निघून जाते आणि मग आकाशच्या डोक्यात आरतीचाच विचार चालू असतो आणि मग आकाशला आरतीचे ध्यान येते. मग आकाश काहीच करत नाही, जेवण पण करत नाही आणि झोपून राहतो. मग आकाशला उठवत असते. मग आकाश उठतो आणि मग बघतो तर काय TC साहेब आहे आणि ते आकाशला म्हणतात कोणती नशा केली भाऊ, मुंबईला झोपला होता तर डायरेक्ट दिल्लीला उठला, काय झाले भाऊ. मग आकाश म्हणतो प्रेम झाले आरतीवरती, मला आरती पाहिजे. मग TC म्हणतात यार यह तुम्हारा बैग ले लो और उतरो भाई, क्या फिर से मुंबई जाना है. मग आकाश ट्रेनमधून उतरतो आणि मग नळावरती जातो आणि तोंड धुवून काढतो आणि मग स्टेशनच्या बाहेर येतो आणि मग रिक्षामध्ये बसतो आणि हॉटेलमध्ये जातो आणि मग मोबाईलला चार्जिंग लावतो आणि मग मोबाईल चालू करतो. आणि जसा मोबाईल चालू करतो तर आकाशला त्याच्या बॉसचा कॉल येतो आणि बॉस आकाशला म्हणतो मोबाईल का बंद होता. मग आकाश म्हणतो सर मोबाईल पडला होता म्हणून बंद झाला होता. मग बॉस म्हणतो मी तुला फोटो पाठवतो, हा तू तर नाही. मग आकाश
म्हणतो पाठवा. मग आकाशचे सर फोटो पाठवतात आणि मग आकाश म्हणतो सर हा मीच होतो. मग आकाश आरती आणि आकाशचा पूर्ण किस्सा सरला सांगतो. मग सर म्हणतात आकाश मी समजू शकतो तुला काय म्हणायचे आहे ते, पण तुला प्रेम झाले होते. ती गाडीत नाही चढली तर तू पण नसतं चढायचं. मग आकाश म्हणतो सर जितकी महत्त्वाची माझ्यासाठी माझे प्रेम आहे तितक्या महत्त्वाची माझ्यासाठी माझी ही जॉब आहे. मग सर म्हणतात उद्या मीटिंग आहे, तू तयार आहे का त्या मीटिंगसाठी? मग आकाश म्हणतो सर तुम्ही काहीच टेन्शन नको घ्या, मी बरोबर करतो. मग आकाश म्हणतो सर अरे ही बॅग आरतीची आहे आणि माझी बॅग आरतीकडे आहे. मग आकाश म्हणतो मी ह्या बॅगचे लॉक तोडतो. मग आकाश बॅगचे लॉक तोडतो आणि बॅगमध्ये जे बघतो ते बघून त्याच्या खूपच मोठा झटका बसतो. तर मित्रांनो आरतीने का आकाशला एकटं सोडले? बॅगमध्ये काय आहे? आकाशचे आरतीवरती प्रेम आहे तर त्याच्या प्रेमाचं काय होईल? मित्रांनो सगळ्या प्रश्नाची उत्तरं पुढच्या भागात येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा.